हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. कसं काय वाटतं माझा मेकअप? छान आहे का? मला तर लय भारी आवडलं आहे बाया. तर मगाशी मी पहाटे जाताना पाणी ठेवून गेलती. पाणी आपलं तापले. आता बानुबाईचं दूध तो का बाटलीत आहे. आता पातीला घासायचं. रात्री घासलंच नव्हतं, लय डोकं नेहून दुखत होतं. बानुबाई बघायची का? अगं बानुबाई आपली हात दिसतोय का? उठली नाही अजून. हा हा, दिसली का भाऊ बहिणीनं? बानू झोपीत आहे अजून. तर मी बसते जरा. हा, झाला चिखल आपला लवकर. या टायमाला झाला ना चिखल. जरा बरं वाटतं भावा बहिणींना. मेकअप छान वाटतोय का नाही सांगा बरं कमेंटमध्ये मला. तर जाऊ द्या. आता आंघोळ ही करायचीच की आपल्याला. आंघोळ झाली की बानूचं दूध ठेवायचं ना आंघोळीला जायचं. आणि बरोबर बानूचं आंघोळ होस तर बानूचं दूध थोडं तापतंय. परत थोडं तापलं की मग तवर झाडून झुडून काढूस तर बानूबाईला आता काय करायचं, उचलायचं आणि जुजूट टाकायचं. म्हणजे ती जरा वेळ 5 मिनटं अजून तिची झोप आहे. 5-10 मिनटं झोपणार अजून बानू. मग ही उचलायचं बानूबाईचं. मुतलेली ही आपलं वाळायला टाकायचं. मग झाडून ही घ्यायचं. हे माझं रोजचंच आहे, आत्ताच नाही, रोजचंच आहे. मग काय तर. आणि बरं किती दिवस झालं वाट नाही, नेमकं काय झालंय ती समजा नाही. बरंच वाट नाही, निस्ता हातापायाचा गळाटा झालाय. मला वाटतंय सांगा बरं, पिवळं डोळं ही दिसतात का काय? मला काय समजा नाही. आईला सांगावं तर आई घेते टेन्शन. वहिनीला सांगावं तर वहिनी पण टेन्शन घेतात. तुम्हाला कुणी सांगितलं होतं जायला? आणि गेलात ते गेलात, आजारी पडलात, मग परत जायचं असं म्हणणार वहिनी. म्हणून मग कुणाला टेन्शन द्यायला नको. वहिनीला काल शुभेच्छा दिल्या. 1 तारखेला बड्डे असतो, 1 एप्रिलला. 1 एप्रिल कोणता महिना आहे ते पण आपल्याला कळत नाही बाया, काय माहीत नाही आपल्याला. तर बानूबाईचं आता पातीलं ही घासायचं आहे दुधाचं मला तापवायला. आधी पातीला घेते घासून, मग पाणी उतरवते, मग दूध ठेवते. आई रोजचंच आहे भावा बहिणीनं, रोजचंच आहे. एक दिवसाचं खाडं नाही. तर म्हणलं चला आधी हेडाव भावा बहिणींना म्हणलं आपल्या टाकावं करून. म्हणलं चव नाही, काय खाऊ पण वाट नाही, काहीच व्हाय नाही. नुसतं अवसान गेल्याने झालं या. एवढं लागलं तरी रक्तच निघत नाही. आता तुम्हाला दाखवलं असतं पायाला पण नको, लय आखरीत दिसतंय ते. मला नाही एवढा म्हणजे हे वाटत की आपण प्रत्येक गोष्ट सांगावं, तशी मी सांगतेच. पण पायाला लागलंय ना, पत्रा चिरलाय पत्रा. तर रक्त नाही निघलं. तर मला वाटतं रक्त नसल्यामुळं जरा हे झालंय काय माहिती. आणि मग BP पण डाऊन आहे. BP म्हणजे 160 वर असं काय डॉक्टर म्हणला. तरी पण मी पपई ही खाल्ली. आपलं घरचंच पण करते ना औषधं. सगळं डॉक्टरचंच औषधं करून तेवढं आपल्याकडं पैसा पाणी नाही भावा बहिणींना. तर बानूची अजून झोप आहे. थांबा बानू दाखवते. हां, बानूची अजून झोप आहे. बानूला टाकते जुजूत आणि उचलते कना राडावरती दुधी ठ्यापवते. मग परत उठली ना रडती, मग तिला भूक लागते. आणि आपण असल्या अवतारात चारायचं म्हणल्या ही माती सगळी आपल्या हाताची ही ही सगळी त्या दुधात पडती या. आणि तिला कसं असं बारीक चुरून चारावं लागतंय. आणि बसून पण नाही ना ती खायला, मग आपल्या मांडीवर घ्यावं लागतंय. हो का, माझे कपडे तर सगळे मळाले ती या. चिखलच लागल तिला पण लेकराला, बरोबर आहे की नाही. तर चला जाऊ द्या, माझं रोजचंच आहे. तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, कमेंट करताय, मला लय भारी वाटते बरं का. तर असाच आपल्या अन्वीला सपोर्ट राहू द्या. अजून जास्तीत जास्त शेअर करा. आणि काय माझं चुकत असेल तरी पण मला सांगा कमेंटमध्ये की तू हे चुकीचं बोलते, ते बोलते. कसं आहे, मला जे पण माझं आहे घरातलं तेच मी दाखवते. मला दुसऱ्याचं दाखवू वाटत नाही. मग आपलंच ताटातलं बघायचं, दुसऱ्याच्या ताटातलं नाही बघायचं कधीच वाकून. दुसऱ्याच्या ताटातलं वाकून बघितलं ना काय होतं, ते आपल्यालाच
निसरावं म्हणजे निस्तावं लागतं या. मला एक एक शब्द असं बोलता येत नाही भाऊ बहिणींनो, तर घ्या ॲडजस्ट करून. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय सर्वांना.